नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव म्हणत असतो की 1 मिनिट, मी मिस इंदोर बरोबर मैत्री काही ठरवून केलेली नाही आहे, तुम्ही प्लीज ही गोष्ट लक्षात घ्या. तेव्हा वल्लरी म्हणत असते की अरे तू तिच्याबरोबर मैत्री ठरवून केलेली नाही आहेस, पण तिने तर तुझ्याबरोबर मैत्री ठरवूनच केली आहे ना अर्णव. एक गोष्ट लक्षात घे, भूतकाळातले अनुभव असे लगेच विसरून जायचे नसतात. ह्या मुली साध्या बोळ्या दिसतात पण पैशांसाठीच मैत्री करतात ना. श्रीमंत माणसांबरोबर गोड गोड बोलायचं, त्यांचा पैसा उधळायचा आणि नंतर त्यांना सोडून द्यायचं, हेच तर जमतं ना त्या मुलींना, बरोबर ना. तेव्हा इथे वल्लरी हे सगळं मुद्दामून बोलत असते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की वल्लरी, तू जरा गप्प बसतेस का, तू जरा जास्तच बोलतेस, असं नाही वाटत आहे का तुला. एक गोष्ट लक्षात ठेव वल्लरी, सगळ्याच मुली तशा नसतात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो 1 मिनिट मामा, आणि अर्णव उभा राहतो आणि म्हणतो की ईश्वरी तशी अजिबात नाही आहे. तर इथे अर्णव आता ईश्वरीची बाजू घेऊन बोलत असतो. अर्णव म्हणतो की मी सिंदोर अशी जगातली एकमेव मुलगी आहे जिच्या नजरेत मला इथे सेल्फलेसनेस दिसतो. तिला काही फरक पडत नाही की मी कोण आहे. मी इथे ग्रेट ASR किंवा बिझनेस टायकून म्हणून ती माझ्याकडे कधीच बघत नाही. ती फक्त आणि फक्त माझ्याकडे एक चांगला माणूस म्हणून बघते. तिला काही फरक पडत नाही की माझ्याकडे किती पैसा आहे, मी किती श्रीमंत आहे. तिला त्याच्याशी देणं घेणं नाही. ती खूपच जास्त चांगल्या मनाची मुलगी आहे. तिला इथे पैशांची हाव किंवा कसलाही अजिबात गर्व नाही आहे. ती माणूस म्हणून प्रत्येकाकडे बघत असते आणि प्रत्येकाकडे त्याच भावनेने बोलत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णव ईश्वरीबद्दल सगळं चांगलं बोलतो. त्याला अजिबात आवडत नाही की ईश्वरीवरती सगळेजण इथे आरोप करत असतात. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मी सिंदोर खूप चांगली आहे. तिच्या मनामध्ये इथे कपटीपणा आणि त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीचा लोभ अजिबात नाही आहे. तेव्हा आजी म्हणत असते की अर्णव, तिच्याबद्दलचं तुझं जे काही मत आहे ना, ते तुझ्याकडे ठेव, आम्हाला ऐकायचं नाही आहे. मी तुझ्याबद्दल आता काय निर्णय घेतला आहे ना, तो तुला मला सांगायचा आहे. हे बघ अर्णव, आता मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ही मुलगी बघ लावण्या, ही मुलगी लावण्या तुझ्यासाठी सगळ्या बाजूने, सर्व अर्थाने सगळ्यात बेस्ट आहे. अरे तिला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. आत्तापर्यंत ती तुझ्या होकाराची वाट बघते आणि मी सुद्धा खूप वाट बघितली. तुझ्या मनाचा खूप विचार केला, पण तू माझ्या मनाचा विचार काही केलेला नाही आहेस. मी तुझ्यासाठी इथे लावण्याची निवड केली, कारण लावण्याबरोबर तुझं लग्न झालं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून येतील आणि सगळं काही व्यवस्थित पार पडेल. कळतंय तुला. पण तू तसं केलं नाहीस. तर इथे आता आजी म्हणत असते, पण अर्णव, आता तुला माझं ऐकावं लागणार आहे. मी तुझ्यासाठी घेतलेला निर्णय तुला मान्य करावाच लागणार आहे. तुझ्या इथे आता भविष्याचा विचार करता मी लावण्याबरोबर तुझ्या लग्नाचा निर्णय घेतला आहे आणि तीसुद्धा तुझ्यासाठी अजूनपर्यंत थांबली आहे ना, तुझ्या होकाराची वाट बघते ना, मग अजून काय हवं आहे तुला. हे बघ, तिच्याबरोबर लग्न हे तुझं होणारच, हा मी घेतलेला निर्णय आहे आणि तो निर्णय तुला मान्य करावाच लागेल. तेव्हा इथे ईश्वरीचा विचार तू तुझ्या मनातून काढून टाक. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आजी, तू माझ्यासाठी जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल असं अजिबात नाही आहे. मी तुझा निर्णय कुठलाही मान्य करणार नाही आहे. हे बघ, हे माझं लाईफ आहे आणि माझ्या लाईफचे डिसिजन मी स्वतः घेतो आणि मला लावण्याबरोबर लग्न करायचं नाही आहे, हे मी तुला आधीसुद्धा सांगितलं आहे, असं अर्णव स्पष्टपणे बोलतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इथे आजीलासुद्धा खूप राग येतो. ते म्हणते, अंजली बाजूला हो गं, आणि तीसुद्धा आता रागानेच आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे मामांना फार आनंद झालेला असतो. मामा म्हणतात, वा काय पोहे झालेत, खूपच मज्जा आली. मज्जाच आली ना अंजली, असं मामा मुद्दामून म्हणत असतात. लावण्याला टोमणा देतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता आपल्या कामासाठी निघालेली असते. ती म्हणत असते की चला लवकर जाऊया, नाहीतर उशीर होईल. ती म्हणते, आई अगं मी निघाले, डबा दे पटकीने. तेव्हा तिची आई तिच्यासाठी डबा घेऊन आलेली असते. तेव्हा ईश्वरी खूपच जास्त आनंदी असते. तिच्या चेहऱ्यावरती जो उत्साह असतो, जो आनंद असतो, तो बघून इथे सुप्रिया म्हणत असते, ईशू बाबांबरोबर आता बोलणं पुन्हा सुरू झालंय.
बाबांबरोबर गोडी झाले म्हणून स्वारी खूपच जास्त खुश दिसते. तेव्हा ती म्हणते, मग खूपच जास्त बढिया वाटते आता मला. जेव्हा बाबा माझ्यावरती रागवले होते ना, तेव्हा मला फार वाईट वाटत होतं, पण आता बाबा माझ्याजवळ बोलायला लागले म्हणून मला खूप आनंद झालाय. तेव्हा ती म्हणते, आई अगं आज तरी आम्हाला ऑर्डर मिळायला हवी गं. तेव्हा सुप्रिया म्हणते, नक्की मिळणार. बाप्पावरती विश्वास आहे ना तुझा, मग तुला नक्की ऑर्डर मिळणार. जरा धीर धर. तेव्हा इथे ईश्वरी जायला निघालेली असते. तेव्हा नम्रता येते आणि म्हणते, इशू अगं जरा लिपस्टिक वगैरे लावून जा. तेव्हा इशू म्हणते, लिपस्टिक पण कशाला? तेव्हा नम्रता म्हणते, आता तू सेलिब्रिटी झाली आहेस ना, फेमस झाली आहेस तू, मग आता लोक तुझ्याकडे ऑटोग्राफ मागायला येणार, फोटो काढायला येणार तुझ्याबरोबर. मग आता तुला चांगलं दिसायला नको का? सेलिब्रिटी झाली आहेस ना, मग लिपस्टिक वगैरे लाव. तेव्हा इथे इशू म्हणते, ताई अगं काय बोलतेस तू? तेव्हा नम्रता म्हणते, अगं ही बघ ना, ही तुझी रील त्या लोकांनी सकाळी पोस्ट केली आणि बघ त्याला किती लाईक आलेत, बघ किती व्ह्यूज आलेत. तेव्हा ही तुझी रील्स आहे. तेव्हा आता सगळेजण बघणार. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ताई अगं किती बढिया, म्हणजे इतके व्ह्यूज इतके लाईक्स, म्हणजे आता आपला किचन क्लाउड खूपच जास्त व्यवस्थित चालणार. तेव्हा सुप्रिया म्हणते, मग आता तुम्हाला ऑर्डर मिळतील ना? तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते, आई अगं ते आपल्याला लॉग इन केल्यावरच कळेल की अजून ऑर्डर आल्यात की नाही. पण आता एवढे सगळे लोक लाईक करतायत म्हणजे याचा अर्थ काय होतोय, तर लोकांना इशूची रील आवडली आणि ती जे काही आता इथे बनवणार आहे ते लोकांपर्यंत जेव्हा पोचेल ना, तेव्हा लोक इथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऑर्डर करणारच. आणि इथे बघ ना, न्यू ऑर्डरसुद्धा आली आहे. तर इथे प्रियाने आता न्यू ऑर्डर केलेली असते. तिने इथे पोहे मागितलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की चला पहिली ऑर्डर तर आलेली आहे, आता पटापट कामाला लागायला हवे, हो की नाही ताई? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, अगदी बरोबर, तू एक काम कर, तू आता लवकरात लवकर जा बरं आणि तयारीला लाग. तेव्हा नम्रताला इथे आता ह्या रीलसाठी एक नवीन कॅप्शनसुद्धा आठवलेलं असतं. त्यानंतर ती म्हणते की एकदा खाल तर खातच राहाल. तर इथे आता वेगवेगळे कॅप्शन तिला सुचत असतात. तेव्हा इशू म्हणत असते, ताई तू एक काम कर, तू कॅप्शन की काय ते व्यवस्थित टाकून घे, मी आता निघते, मला आता जाऊ दे. तेव्हा नम्रता म्हणते, अर्णव सरांनी किती बेस्ट काम केलं आहे ना, हे सगळं अर्णव सरांमुळेच होतं आहे. त्यांची आयडिया आहे ही की आपण रील इथे तयार करूया आणि अपलोड करूया म्हणून. अर्णव सरांची आयडिया आहे ही, बरोबर की नाही ईश्वरी? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ग, अर्णव सरांची आयडिया खूपच जास्त बेस्ट आहे. बरं चल मी निघते, ताई तू सुद्धा लवकर ये, असं म्हणून इशू निघते. त्यानंतर सुप्रिया म्हणत असते, काय गं माझ्या गोड गुंडाळ मुली, किती घर भरलेलं वाटते दोघीजणी असताना. जेव्हा दोघीजणी सासरी निघून जातील तेव्हा माझं काय होईल काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव टेन्शनमध्ये असतो. आजी जे काही म्हणालेली ते त्याला आठवत असतं. आजी म्हणालेली असते की तुझ्यासाठी सगळ्यात जर सर्व अर्थाने कुणी अगदी योग्य मुलगी असेल तर ती फक्त आणि फक्त लावण्य आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ईश्वरीला फोन करत असतो, पण ईश्वरी कामामध्ये बिझी असते. ती इथे पोह्यांची ऑर्डर पूर्ण करत असते. तिने आपलं एप्रिल वगैरे आठवणीने आणलेलं असतं आणि ती कामाला लागलेली असते. तेव्हा इथे ती म्हणत असते की आता कोण फोन करत असेल, पण नाही, आता मी फोन उचलणार नाही आहे, कारण मला ही पोह्यांची ऑर्डर पूर्ण करायची आहे. तेव्हा ती आता पुन्हा फोनकडे लक्ष देते, तर इथे अर्णवने तिला फोन केलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला का फोन करतायत? तेव्हा ती फोन उचलायला जाणार, तेवढ्यातच फोन कट होतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला मेसेज करते आणि म्हणते की सर मी जरा बिझी आहे, कामात आहे, म्हणून फोन उचलता येत नाही आहे, मी फ्री झाल्यानंतर तुम्हाला लगेच कॉल करते. तेव्हा इथे अर्णवला आता राग आलेला असतो. अर्णवला खरं तर ईश्वरी बरोबर बोलायची इच्छा झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव जातो आणि लगेचच आपल्या गाडीमध्ये बसतो. तेव्हा इथे अर्णव गाडीमध्ये बसल्यानंतर त्याला त्याच गोष्टी सारख्या आठवत असतात. आजी म्हणालेली असते की अर्णव हे बघ, लावण्य आत्तापर्यंत तुझ्याबरोबर थांबली आहे ना, अरे तुझा होकार मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, आम्ही सगळेजण तुझ्या होकाराची वाट बघतोय. मी तुझ्या मनाचा विचार केला, पण तू अजून माझ्या मनाचा विचार करत नाही आहेस. हे बघ, लावण्याला लग्नासाठी होकार दे, ती तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे. तेव्हा इथे अर्णवला राग आलेला असतो. तेव्हा इथे लावण्य येते
आणि आता इथे अर्णवच्या गाडीमध्ये बसते तेव्हा ईश्वरीने पाठवलेला मेसेज इथे लावण्याने वाचलेला असतो. त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की मी बिझी आहे सर, मी नंतर तुम्हाला कॉल करते. तेव्हा लावण्या म्हणते की यार, अरे बघतोयस ना तू, ती मुलगी आता कामामध्ये इतकी बिझी झाली आहे की तिला तुझा फोनसुद्धा उचलायचा नाही आहे. आता काय म्हणायचं आहे तुला त्या मुलीबद्दल? अरे स्वार्थी मुलगी आहे ती. स्वतःचं काम निघालं तर आता तिला दुसरं कशाशीही देणं घेणं नाही आहे. हे कळत नाही आहे का तुला यार? तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की हे बघ, तू आहे ना ईश्वरीला नीट ओळखलेलंच नाही आहेस, त्याच्यामुळे तू तिच्याबद्दल प्लीज तुझं चांगलं मत नाही आहे तेव्हा वाईट साईट मत तिच्याबद्दलचं तुझं जे काही आहे ते माझ्यासमोर बोलून दाखवू नकोस. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की अर्णव, अरे मी काय म्हणते तुला ते तरी ऐकून घे ना. माझं प्रेम आहे तुझ्यावरती, मला लग्न करायचं आहे तुझ्याबरोबर. आत्तापर्यंत मी तुझ्या होकाराची वाट बघते ना. अरे तुझ्यासाठी काय नाही केलं मी, सांग बरं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे सगळं मी तुला करायला सांगितलेलं नाही आहे लावण्या. तू का स्वतःला माझ्यासाठी चेंज करतेस? नको करू, त्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा लावण्या म्हणते, पण तरीसुद्धा तुला त्या मिडल क्लास मुलीमध्ये काय आवडलं जे माझ्यामध्ये नाही आहे यार? प्लीज माझ्याकडे बघ ना, काय नाही आहे माझ्याकडे. अरे मी तुझ्यासाठी मी केसांपासून ते नखांपर्यंत बदलले ना. मी तिच्यासारखी राहायलासुद्धा सुरुवात केली. मी माझ्या किचनमध्ये कधी पाऊल ठेवलं नाही, पण तुझ्यासाठी मी स्वयंपाक बनवायलासुद्धा शिकले. मग अजून काय करू मी तुझ्यासाठी? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तू मी सिंदूरसारखी कधीच होऊ शकत नाही. अगं तू तिच्यासारखी तयार होशील, तिच्यासारखे कपडे घालशील, पण तिचं मन जसं इथे एकदम निर्मल आहे, तिचं सोल एकदम प्युअर आहे, तू तशी होणार आहेस का? अजिबात नाही. तिचं मन खूपच जास्त निर्मल आहे आणि त्याचबरोबर तिचं जे मन आहे ना ते 24 कॅरेटसारखं आहे. ते तुझ्याकडे आहे? अजिबात नाही. त्याच्यामुळे तू तिच्यासारखी कधीच होऊ शकत नाही. आणि तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मला फक्त मी सिंदूर ही आवडते याच्याकडे तुमचं लक्ष जातं, पण ती का आवडते हे तुम्हाला दिसत नाही आहे. तिच्याबरोबर का फ्रेंडशिप केले हे तुम्हाला कळत नाही आहे. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की यार, तू तिच्या प्रेमात पडलं आहेस का? तिच्यासाठी तू काही फील करायला लागलं आहेस का? तेव्हा अर्णव म्हणतो की तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. तेव्हा इथे आता लावण्या म्हणत असते, याचा काय अर्थ समजायचा आहे मी? अरे आजीने माझी निवड तुझ्यासाठी केली, मग आता तुला तर इथे मी आवडतच नाही आहे. तेव्हा इथे तुझ्यासाठी मी काय काय करू अजून? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, म्हणून तू ते फोटोज काढून आजीला पाठवलेस का? हे बघ, मी तुला एवढंच सांगेन, ते फोटो कुणी पाठवले, का पाठवले हे शोधून काढायला मला थोडाही वेळ लागणार नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर हे सगळं तू करत असशील ना तर हे सगळं करणं बंद कर, कारण का या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही आहे, असं अर्णव आता म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने आपल्या पोह्यांची ऑर्डर पूर्ण केलेली असते. तिने इथे बॉक्समध्ये पोहे पॅक केलेले असतात आणि ती ऑर्डरसुद्धा तिने त्या माणसाला दिलेली असते. तेव्हा नम्रता तिथे येते आणि म्हणत असते की इशू उभी राहा, ही तुझी सगळ्यात पहिली ऑर्डर आहे जी आपल्या दुकानातून चालले, मग फोटो तर काढला पाहिजे ना. तेव्हा इशू म्हणते, नाही ताई, ही आपली दुसरी ऑर्डर आहे, कारण पहिली ऑर्डर आपल्याला अर्णव सरांनी दिली होती, आहे ना तुझ्या लक्षामध्ये? तेव्हा नम्रता म्हणते, हो अगदी बरोबर, पण आपल्या दुकानातून बाहेर जाणारी ही पहिली ऑर्डर आहे ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो ते अगदी बरोबर आहे, कारण अर्णव सरांनी आपल्याला जी ऑर्डर दिली होती ती त्याने इथेच खाल्ली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नम्रता म्हणत असते की आता आपल्याला इथे लवकरात लवकर कामाला सुरुवात करायची आहे. चला आता पुन्हा बघूया की आपल्याला नवीन ऑर्डर मिळाली आहे की नाही. तेव्हा इथे इशू म्हणत असते की अगदी बरोबर, चला आता इथे कामाला सुरुवात करायच्या आधी अर्णव सरांचा फोन आला होता, अर्णव सरांना फोन करू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता अर्णवला फोन करत असते, पण त्याच्या आधी अर्णव इथे घाईघाईने घरी आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की काय झालं ताई, तू मला एवढं घाईघाईने का बोलावलंस? तेव्हा इथे अंजली येते आणि म्हणत असते की अर्णव चल लवकर चल. तेवढ्यातच इथे ईश्वरीचा फोन येतो, पण इथे अर्णव फोन उचलायला जाणार तेवढ्यातच इथे अंजली म्हणत असते की अर्णव चल ना, तिकडे आजी बघ कशी वागते, अरे खूप विचित्र वागते ती, तू चल बरं आधी माझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णवला आता ईश्वरीचा फोन उचलता येत नाही, तो फोन आता कट करून टाकतो. तो म्हणत असतो की ताई सावकाश चल, सावकाश चाल. तेव्हा इथे
आता ईश्वरी म्हणत असते की काय झालं असेल, अर्णव सरांनी माझा फोन का नाही उचलला. तेव्हा ती म्हणते कळलं मला, आता चिडले असतील, रागवले असतील ना, कारण मगाशी जेव्हा त्यांनी फोन केला होता तेव्हा मी फोन उचलला नाही, तेव्हा मी म्हणाले की बिझी आहे म्हणून. मग आता त्यांचा इगो दुखावला असेल ना, मग आता माझा फोन कसा काय उचलतील. नाही, रागवले, आता रागवले, चिडले. ग्रेट ASR, तुला माहिती आहे ते म्हणतात की आमची मैत्री झाली, आमच्यामध्ये फ्रेंडशिप झाले, पण आता त्यांना फ्रेंडशिपमध्ये मी जर सांगितलं की मी बिझी आहे तर त्यांना लगेच राग यायची काय गरज होती. त्यांना बघ आता लगेच राग आला, इगो दुखवला ना ग्रेट ARचा, म्हणून आता माझा फोन काही उचलत नाही आहे. तेव्हा इशू पुन्हा फोन करते, पण इथे अर्णव काही फोन उचलत नाही. त्यानंतर अंजली आणि अर्णव घाईघाईने आजीकडे जात असतात. तर इथे आता नम्रता आणि इशू दोघीजणी खूपच जास्त आनंदी होतात, कारण त्यांना इथे आता बुंदीचे लाडू याची आता 1 किलोची ऑर्डर मिळालेली असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर फोन का उचलत नाही आहेत, सरांनी फोन उचलला पाहिजे, त्यांच्याजवळ बोललं पाहिजे. सरांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्याचबरोबर मी मगाशी फोन उचलला नाही, ती माझी चूकच झाली. फोन उचलायला हवा होता, फोन उचलून त्यांना सांगायला हवं होतं की मी बिझी आहे म्हणून. कामामध्ये इतकी बिझी झाले की सरांचा फोन इग्नोर केला, ते मी चुकीचं केलं असं तिला वाटत असतं. तेव्हा इथे अविनाश म्हणत असतो, आई अगं असं काय करतेस, प्लीज थोडं तरी खाऊन घे ना. तेव्हा इथे आजी म्हणते, अजिबात नाही, मी काही खाणार पिणार नाही आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, काय झालं. तेव्हा अंजली म्हणते, तूच विचार आजीला, ती बघ ना काहीच खात नाही आहे, तिला गोळ्या घ्यायच्या आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आजी हे सगळं काय आहे, हे बघ मी तुला आधीसुद्धा सांगितलं आहे आणि प्लीज मी तुला आत्तासुद्धा सांगतोय, हे सगळं सोडून दे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अर्णव अरे आता आईंचं वय झाले आणि ह्या वयेमध्ये सगळ्याच गोष्टी इथे आता आपण सहन करू शकतो असं नाही रे. काही काही गोष्टी इथे तब्येतीला नाही सहन होत. आणि बघ ना आता ह्या वयेमध्ये आईने किती स्वतःला त्रास करून घेतला आहे, अजिबात त्या काही खातपीत नाही आहेत. आता तूच बघ बरं त्यांच्याकडे. तेव्हा इथे आता ह्या वयेमध्ये सगळ्याच गोष्टी सहन होतात असं नसतं बाळा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हे बघ आजी, मी तुला आधीसुद्धा स्पष्टपणे सांगितले की मला लावण्य आवडत नाही. तेव्हा इथे आजी म्हणत असते की अर्णव गप्प बसू, मलासुद्धा सारख्या सारख्या त्याच गोष्टी सांगू नकोस, त्या मी 1000 वेळा ऐकल्या आहेत. मलासुद्धा त्या गोष्टी ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मी काय म्हणते ना अर्णव, ती गोष्ट माझी व्यवस्थित ऐकून घे. आता मला लावण्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, आता मला ईश्वरीबद्दल बोलायचं आहे. हे बघ अर्णव, ईश्वरीपासून ना तू लांबच राहा. ईश्वरीबरोबर कधीच तुझं लग्न होऊ शकत नाही, कळतंय तुला. ईश्वरी तुझ्या आयुष्यामध्ये आली तर काहीच भलं होणार नाही आहे. लावण्या चांगली मुलगी आहे आणि तिच्याबरोबर तुझी पत्रिका जुळली आहे, त्याच्यामुळे तिलासुद्धा तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा तू आता ईश्वरीचा विषय सोडून दे. ईश्वरीबरोबर कुठल्याच पद्धतीचा आता तुला विचार करायची गरज नाही आहे. तुझ्यासाठी जो निर्णय घेतला आहे मी, तो निर्णय काहीतरी विचार करूनच घेतला आहे ना, मग तू का ऐकत नाही आहेस माझं, असं आता आजी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आता इथे सुप्रिया आणि त्याचबरोबर श्रीकांत काका दोघेही उभे असतात. तेव्हा इथे काका म्हणत असतात की इशू बाळा, हे बघ राकेशजी एक मुलगा म्हणून खरंच खूप चांगले आहेत. आम्ही राकेशजींबरोबर तुझ्या लग्नाचा विचार केला आहे. तुला राकेशजींबरोबर लग्न करायला आवडेल का, त्यांच्याबद्दल तुझं मत काय आहे हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांच्याबरोबर तुला लग्न करायला आवडेल की नाही, की तुझ्या मनामध्ये दुसरं कुणीतरी आहे, तसं असेल तर तसंही आम्हाला सांग. हे बघ बाळा, मी तुझ्या आईने आणि जयू आत्याने राकेशजींबरोबर तुझ्या लग्नाचा निर्णय घेतला आहे. आता तुला हा निर्णय मान्य आहे की नाही ते तू आम्हाला सांग. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी बघा विचारातच पडलेली असते. आता आपल्या आईवडिलांनी ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, सांभाळलं, त्यांच्या इथे आता मताला नकार कसा काय द्यायचा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आजी तुझी इच्छा आहे ना की मी सिंदूरबरोबर मैत्री ठेवायची नाही, मैत्री तोडून टाकायची, मग ठीक आहे, मी सिंदूरबरोबर आता कुठल्याही प्रकारची मैत्री ठेवणार नाही आहे. मी आता ती मैत्री तोडून टाकेन, पण आधी तू काहीतरी खाऊन घे बरं, असं इथे अर्णव आपल्या आजीला म्हणत असतो. तर इथे ईश्वरी म्हणत असते की आई बाबा, तुम्ही दोघांनी मिळून माझ्यासाठी जो निर्णय घेतला असेल तो आता योग्यच असेल ना माझ्यासाठी, त्याच्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला आहे
त्यालासुद्धा माझा इथे होकार आहे, असं ईश्वरी आपल्या आई वडिलांना सांगत असते.